चला सामना चालू करायचंय। संदीप दिवाणे यांची प्रकृती थोडीशी ढासळली या ठिकाणी। अभिजित कुडव यांनी ढासळून दिलेले, धन्यवाद। चला सलामीची जोडी मैदानात टेंबरे संघ। प्रेक्षक टाळ्या वाजवायचे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना दहीगाव वर्सेस टेंबरे। या ठिकाणी शाळा सुद्धा सुटून गेल्या, परंतु अजून आपला धर्मवीर चषक चालू आहे। धर्मवीर चषक 2019 शेवटचा सामना हाय व्होल्टेज सामना, 4 षटकांचा होणारा सामना असेल। गोलंदाजी मार्कवर दहीगाव संघाकडून जगन प्रगती पथावर स्लॉगचं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळणार। स्ट्राइकला मनोज, नॉन स्ट्राइकला प्रशांत। या ठिकाणी एक धाव संघाचं खातं खोललं गेलं टेंबरे संघाचं। आजच्या दिवसातील शेवटचा सामना टेंबरे विपक्ष दहीगाव। अप्रतिम षटक हाताळलं जात आहे। षटक क्रमांक पहिलं। हो, चेंडू आवेता या ठिकाणी जेल होण्याची शक्यता असेल, नाकारता येणार नाही, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू पडला। 2 धावा मात्र धावफलकावर येतील। या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 3 धावा। बघा जो सामना या आधीचा आला कोसला विपक्ष टेंबरे आणि गोलंदाज योगेश यांनी केलेली अप्रतिम खेळी, त्यामुळे संघ विजयी झाला। या ठिकाणी मात्र प्रशांतच्या बॅट मधून खणखणीत प्रहार, दाबन चौन षटकार। धन्यवाद डीजे। या ठिकाणी पहा आमचे डीजे मास्टर म्हात्रे या ठिकाणी अप्रतिम धून वाजवताना शेवटचं संध्याकाळ झाले म्हणून डीजे लावण्यात आलेला आहे, नाहीतर परमिशन नाही पूर्ण दिवस। धावफलक बनलं गेलं 9 धावा। हो, क्या बात आहे। अप्रतिम फटका देखील घेतलाय कार्पेटच्या मदतीने, त्या ठिकाणी फटका येईल। चेंडू आणि क्षेत्ररक्षक शर्यत लागते, शर्यत जिंकले क्षेत्ररक्षकानं। तिसरी धाव मात्र कॉल केला गेला आणि या ठिकाणी अप्रतिम 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण होतात आणि या 3 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड गेलं 12 धावा। षटक क्रमांक गोलंदाज जगन पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय। अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील। आणि 1 धाव येते। धावफलक एकीने पुढे गेलं, धावसंख्या बनली 13 धावा। षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल जगन आपल्या षटकातील, परंतु स्फोटक आणि घातक फलंदाज असेल तर प्रशांत या ठिकाणी दाखवून देतोय। दोन्ही संघाला सामना महत्वाचा असेल, गटातून निघायचा सामना आहे, शेवटचा सामना। प्रेक्षक मात्र मनोरंजन होणार या सामन्यामध्ये। अप्रतिम फटका आहे, नक्की चेंडू जातोय, सीमारेषेचा वेध घेईल, चेंडू मात्र 1 बाउन्स लँड होईल सीमा पार, शॉर्ट फाईन लेगला चौकार। षटक क्रमांक पहिलं संपलं। मी जातो डीजे मात्रेकडे। डीजे
कल्पेशच्या माध्यमातून हाताळले जाईल। या ठिकाणी अप्रतिम फटका देखील आहे। एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक असतील, कलेक्ट देखील केलं गेलं। एक धाव मात्र ये सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली गेली 18 धावा। षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर कल्पेश। बघूया पुढील चेंडू प्रशांत याला। या ठिकाणी प्रशांत मात्र हवाई सफर ताकदीचा वापर, चेंडू जातो षटकार डीजे। धन्यवाद डीजे। धावसंख्या झाली तब्बल 24 धावा। षटक क्रमांक दुसरं कल्पेशाचं या ठिकाणी मार्गस्थ जात असताना अजूनही 4 चेंडू बाकी असेल। गोलंदाज या ठिकाणी कल्पेश गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक दुसरं 4 षटकांचा होणारा सामना आहे या ठिकाणी। या ठिकाणी बॅट टॉप एज पकडते, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये। 1 धावेसाठी धावफलक बनलं गेलं। 25 धावा, अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी। या ठिकाणी पाहायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले। अप्रतिम फलंदाजी करतायत या ठिकाणी मनोज आणि चेंडू हवेत आहे। या ठिकाणी बघूया काय होतंय। चेंडू मात्र त्या ठिकाणी वेध घेतोय सीमारेषेचा। अप्रतिम झेल, टाळ्या वाजवा प्रेक्षक डीजे। धन्यवाद डीजे। या ठिकाणी पाहायला गेलं तर डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे। शिवसेना प्रमुखांवर एक आधारित गीत आपण ऐकलं। धन्यवाद। धावफलक कुठेतरी स्थिरावलं या झेलच्या माध्यमातून। चेंडू हवेत आहे, या ठिकाणी घात होऊ शकतो। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत नाही। बॅक टू बॅक दुसरा झटका डीजे। बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना। बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना। धन्यवाद डीजे। धावफलक बघायला गेलं तर आता मात्र स्थिर होत आहे, कारण महत्वाच्या 2 गडी बाद सलामीची जोडी माघारी धाडली। गोलंदाज कल्पेशानं कुठेतरी धावसंख्येला वेग प्राप्त झाला होता, तो वेग कुठेतरी थांबवला। या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल। धावफलक बनलाय 25 धावा। चला टाइमपास करू नका, आपल्याला चेसिंग करायचे। दहीगाव संघ आपल्यालाच अंधार होऊ शकतो। या ठिकाणी 2 षटक आतापर्यंत हाताळले गेलेत। ओहो क्या बात है, हाच तो फलंदाज याने या आधीचा सामना जिंकून दिला होता। चेंडू हवाई सफर षटकार डीजे। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहिला काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार केला फलंदाज योगेशच्या माध्यमातून। या आधीचा सामना खेळला होता, योगेशने अप्रतिम पारी केली होती। या ठिकाणी देखील दाखवून देतो या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना गटातून निघायचा फायनलचा सामना असेल। धावफलक पाहायला गेलं तर आता मात्र अप्रतिम 31 धावा फक्त अजून 12 चेंडू बाकी आहेत, परंतु योगेश नॉन स्ट्राईकला दिसतोय। योगेश मध्ये क्षमता आहे, ताकद आहे, टायमिंग आहे। चला चालू करा। षटक क्रमांक 3
सुनील गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील, जज करतील आणि चुकी केली. चुकीला माफी नाही. येणारी वेळ सांगेल, येणारा चेंडू सांगणार ही चुकी किती मोठी. परंतु एक धाव मात्र येते. एकच्या मदतीत स्कोअरबोर्ड पुढे गेलं. धावसंख्या झाली 32 धावा. पुढील चेंडू षटकातील. हो क्या बात आहे. अप्रतिम चेंडू होता. 22च्या मदतीने एक धाव घेतली जाईल. सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली गेली 33 धावा. षटक क्रमांक सुनील याचा सुद्धा अप्रतिम मानावा लागेल. 2 चेंडू पाहिले तर फक्त एकेरी धाव फलकावर येते. आता मात्र स्ट्राईकला जातोय फलंदाज अवी. मारण्याचा प्रयत्न होता. मानस देखील तेवढा मोठा केला होता परंतु नाही. गोलंदाज यशस्वी होतोय. 3 चेंडू पाहिले या गोलंदाजाचे सुनील याचे तर फक्त 2 धावा दिल्यात. मानावं लागेल थोडं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. कुठेतरी 31 धावा आल्या होत्या 2 षटकानंतर. धावसंख्येला थांबवलाय 33 या धावसंख्येवर. या ठिकाणी चेंडू जाईल मात्र वाटतंय नक्कीच वाईट बॉल अवांतर धाव. योगेश मात्र वारंवार स्ट्राईक घेण्याचा विचार करतोय कारण योगेशला माहिती आहे माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये टायमिंग आहे. चेंडू भिरकावून देण्याचा सीमा रेषेच्या बाहेर. धावफलक पाहायला गेला 1 ने पुढे गेलं. 34 धावा. षटक क्रमांक 3. मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट कडा घेते. टॉप एज पकडते. धावसंख्या 1 ने पुढे पुन्हा एकदा जाते. थेंबे थेंबे तिळसाचे या उक्तीप्रमाणे या धावफलकात आपण पाहत आहेत. 35 धावा येतात धावफलकावर. अजून 2 चेंडू बाकी असतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर सुनील. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही परंतु स्ट्राईकला मात्र योगेश. बापा चेंडू जर उचली घेतली असती तर चेंडू नक्कीच सीमा पार गेला असता. चेंडू गोलवर टप्प्यात राहिला. गोलंदाजाला मानावं लागेल 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्या. गोलंदाज सुनील यानं नक्कीच संघाला सावरलाय. धावफलक बनलाय 35 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र चेंडू जातोय. सीमा पार होतो की काय परंतु क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. 1 धाव घेतली जाईल. या ठिकाणी 3रं षटक समाप्त. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच आपण ऐकलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर हा पोवाडा. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा चषक सलावात प्रमाणे येत असतो. वर्ष 18 आपण ऐकत राहा, आपण पाहत राहा. धर्मवीर चषक 2019. शेवटचे 6 चेंडू बाकी. या ठिकाणी योगेशने स्ट्राईक ठेवण्याचं कारण असेल तर हा षटकार बघा. खणखणीत प्रहार. डीजे रूपी महाकाय तनू तो शोभे मर्द मराठा. या 6 धावेच्या मदतीने योगेशने मात्र आक्रमक धारण केलंय. धावपट संख्या पोहोचली 42 धावा. अजूनही या षटकातील उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जास्ती धावा करण्याचा मानस असेल. योगेशला मात्र या ठिकाणी दाद द्यावी लागेल. अप्रतिम फलंदाजी केली योगेशानं या सामन्यामध्ये. या आधीचा सामना देखील त्याने विजयी करून दिला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जाईल निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार. 1 चेंडू तुझा तर 1 चेंडू माझा. गोलंदाज या ठिकाणी दाखवून देतोय गोलंदाज वैभव. 4 चेंडू बाकी असतील योगेशसाठी. बघूया योगेशचा मानस असेल मोठीत मोठी धावसंख्या उभी करण्याचा. 42 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमा करतोय फलंदाज योगेश. प्रेक्षक बघा गर्दी या ठिकाणी आहे. हार्दिक स्वागत सर्व प्रेक्षकांचं. ओहो स्टेप आउट केलं. पदनालित्य होतं आणि चेंडू मात्र लँड होतोय सीमा पार. खणखणीत षटकार. डीजे
धन्यवाद डीजे. संगीत डीजेच्या माध्यमातून देखील मनोरंजन केलं जातं माझ्या प्रेक्षकांत. कारण संगीत हा माणसातील जीवनातील एक औषध आहे. संगीत इज अ मेडिसिन, म्युझिक इज अ मेडिसिन. धन्यवाद. धावफलक पाहायला गेलं पुन्हा एकदा 6 धावा येतात. धावसंख्या पोहोचली 48 धावा. बघता बघता धावांचा डोंगर देखील उभा केला फलंदाज योगेशानं. 3 चेंडू अजून बाकी असतील. किती धावा जमा करणार योगेश पाहायला मिळणार. हो या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता चेंडू भिरकावून देण्याचा. असो परंतु 4 चेंडूचा सामना केलाय. 12 धावा धावफलकावर वसूल केल्यात. अजून 2 चेंडू बाकी असतील. निर्णायक चेंडू असतील. धावफलक बनलंय 48 धावा. 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असेल फलंदाज योगेशसाठी वाटतं दाद द्यावी लागेल. अप्रतिम कामगिरी करतोय. या आधीचा सामना देखील योगेशच्या जोरावर जिंकून आला होता टेंबरे संघ. या ठिकाणी चेंडू जातोय व्हाईट बॉल. पंच अभिजित कुडव यांचा इशारा. अवंतर धाव येते. धावफलक बनलं गेलं 49 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होण्यासाठी 1 धावेची गरज राहिली. 2 चेंडू बाकी अजून योगेशसाठी असतील. नक्कीच योगेश मोठा प्रहार करणार का की गोलंदाज त्याला थांबवणार. येणारे 2 चेंडू सांगणार. मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल. गोलंदाज यशस्वी. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावलं 49 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी. टेंबरे संघ आपण तयार राहायचंय. आपण टाइमपास करायचा नाहीये. चला वॉर्मअप देखील करा. उतरायचं आपण खाली. शेवटचा चेंडू. ओ आणि धावबाद. धावफलक झाला 49. विजयासाठी 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. तोपर्यंत जातोय डीजे. धन्यवाद डीजे. चोवीस चेंडू आणि 50 धावांचं लक्ष. बघा शिस्तीचं प्रदर्शन कॅमेरामॅन त्या ठिकाणी कैद करायचंय. टेंबरे संघासाठी प्रेक्षक जोरदार टाळ्या घ्या. शिस्त दाखवत आहेत. धर्मवीर चषक 2019 मध्ये डीजेला मी विनंती करतो त्यांचं संगीतच्या माध्यमातून स्वागत करूया. डीजे. चला टेंबरे संघ विलंब लावू नका. आपल्याच मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यांना अंधार होता कामा नाही. 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात पाठवायचे दहीगाव संघ. चेंडू आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. फलंदाज चला लवकर धावत चला. आपल्याला अंधार होऊ शकतो. आणि फलंदाजाची जोडी मैदानात येते. कमलाकर आणि धनंजय. ह्या धनंजयने देखील या आधीचा सामना विजय करून दिला होता. धनंजय देखील स्फोटक आणि घातक फलंदाज आहे. कमलाकरने देखील अप्रतिम बारी केली होती. तो देखील स्फोटक आणि घातक फलंदाज आहे. परंतु या ठिकाणी अनुभव आहे सुहास गोलंदाज यांच्याकडे. आमचे मार्गदर्शक देखील ठरलेत या ठिकाणी सुहास. बघूया 24 चेंडू आणि 50 धावांचा टार्गेट कोण होणार. विजय. येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगणार. सामना चालू करायचा आहे. प्रेक्षक माझे थांबलेत. अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च करतात. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुहास षटक क्रमांक 1. चला विलंब लावू नका. अंधार होऊ शकतो. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. सुहास सर सामना चालू करा. प्रेक्षक टाळ्या घ्या. अंतिम क्षण राहिलाय.
हो पहिला चेंडू हवेत आहे, झेल झाला असता परंतु योगेश त्या ठिकाणी थोडे लेट पोहोचले आणि एक धाव संघाचं खातं खोललं गेलं. या ठिकाणी अप्रतिम षटक हाताळतायत. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सुहास अनुभवाचा फायदा या ठिकाणी दाखवतात. खूप मोठी विकेट होती कमलाकरच्या माध्यमातून, त्या ठिकाणी योगेशने जीवदान दिलं. एक धाव धावफलकावर 50 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये पार करायचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं हाताळतायत गोलंदाज सुहास गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा एक धाव येते. सिंगल बरोबर धावसंख्या 2 या आकड्यावर पोहोचते. 50 धावांचं लक्ष आहे. उलटा चेंडू या ठिकाणी चेंडू ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक योगेश त्या ठिकाणी आहेत. एक धाव मात्र घेतली जाते. सिंगल बरोबर धावसंख्या 3 धावा. 50 धावांचं लक्ष टार्गेट सेट केलं. या ठिकाणी विजय होण्यासाठी दहीगाव संघाला आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 14 आहे. शेवटचा सामना उद्या. मात्र या ठिकाणी नगरपंचायत मधले सर्व संघ या ठिकाणी आपल्याला 12 संघ दिसणार आहेत. वार्ड क्रमांकानुसार संघ इथे खेळले जातील. हो आमच्या समालोचन कक्षाच्या समोर चेंडू येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू वेध घेतोय सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावा पाहिल्या तर धावफलक 4 ने पुढे गेलं. धावसंख्या झाली 7. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिला या ठिकाणी हाताळतायत गोलंदाज सुहास. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील सुहास यांचे. नो बॉल. हो क्या बात आहे. निर्धाव चेंडू सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या बनली गेली 14 धावा. ज्या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक पहिलंच समाप्त झालं. गोलंदाजी मार्कवर डीजे. बरं 18 चेंडू आणि 36 धावा. 12च्या रन रेटने जावं लागेल प्रति ओव्हर. षटक क्रमांक 2. हो सुंदर चेंडू आहे. चेंडू लँड केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जीवदान
झेलधर्तीला दान केला जातोय आणि या ठिकाणी मोठी चुकी होते, खराब थ्रो देखील केला जातोय. 3 धावा मात्र घेतल्या जातील. अशा तऱ्हेने 3 धावेने धावसंख्येत भर पडली. धावफलक बनलं गेलं 17 धावा. या ठिकाणी चेंडू मस्त क्षेत्ररक्षकाने चुकी केली. आउटफील्ड. मी म्हटलं वारंवार चेंडू जर टप्पा काढला तर चौकार. डीजे बघूया षटकातील पुढे चेंडू. कार्पेटच्या मदतीने चेंडू ढकल डीपेक्षा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण. जिद्द, मेहनत, चिकाटी, संघर्ष या 4 गोष्टी आता कराव्या लागतील, कारण सामना आजच्या दिवसातील शेवटचा आहे. गटातून निघायचा सामना आहे. या 4 गोष्टी घेऊन आपल्याला कामगिरी बजवावी लागेल. आणि शहापूरचा माट्या गुल्लू यांचं देखील शुभ आगमन आज संध्याकाळच्या सत्रात झालंय. हार्दिक स्वागत असेल धर्मोर चषक 2019 मध्ये. धन्यवाद. धावसंख्या झाली 22. बघूया षटकातील पुढे चेंडू. हो, लोअर फुलटॉस होता. या ठिकाणी स्टेप आउट देखील केलं होतं. पतनाली ते आलं. फलंदाजामध्ये 1 धाव घेतली गेली. सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली गेली 23 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरं गोलंदाजी मार्कवर योगेश अष्टपैलू खेळाडू देखील समजावा लागेल, कारण फलंदाजी अप्रतिम, गोलंदाजी देखील अप्रतिम. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. योगेश आपल्या षटकातील धावफलक बनलं गेलंय 23 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. हो, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होण्यासाठी 1 चेंडू बाकी. याची देही याची डोळा पाय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा तो म्हणजे कोणता? तर धर्मवीर चषक 2019. आपण ऐकत राहा, आपण पाहत राहा. गेली 9 दिवस चाललेला क्रिकेटचा हा रणसंग्राम आज दिवस क्रमांक 4 आहे. अजून 5 दिवस बाकी आहेत. हो, क्या बात आहे. कमबॅक केलं. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 12 चेंडू आणि आता मात्र यापुढे विजय होण्यासाठी 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. डीजे 1-2. वादल शिवसेनेचा स्वप्नील भोईर या नावाचा सारा शापूर भगवा केला विजय बघत या बाईनी. एकच नाव शापूर मध्ये आनंद साहेब अधिकारी. नाव गाजतय शापूर मध्ये, नाव गाजतय शापूर मध्ये. बाळासाहेब एकच वाघ बसलाय हृदयामध्ये. बाळासाहेब एकच वाघ धन्यवाद. बसलाय हृदयामध्ये. नक्कीच स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद तिके साहेब यांच्यावर असलेलं हे अतूट प्रेम म्हणजे आमचे सन्माननीय विजयजी भगत साहेब असतील, सन्माननीय आनंद शेठ अधिकारी साहेब यांचं गाण्यामध्ये उल्लेख आपण ऐकला. आमचे डीजे म्हात्रे यांच्या माध्यमातून धन्यवाद. या ठिकाणी डीजेचं सुद्धा. धावफलक पाहायला गेलं तर 23 धावसंख्या. 12 चेंडू आणि यापुढे विजय होण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी. गटातून निघाचा सामना असेल. सुहास आमचे या ठिकाणी थोडा प्रेशर मध्ये येतील, कारण हा सामना जिंकला तर नक्कीच खुश राहतील ते. या ठिकाणी सामना चालू करा. सुहास सर, आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे, कारण त्यांना फलंदाजी करायचा अंधार होता कामा नाहीये. मैत्रीपूर्ण लढत आहे. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि चुकी करतोय आणि त्या ठिकाणी चेंडू फरार. 4 धावा. प्रशांत केलेली चुकी, ही चुकी काय ठरू शकते? डीजे बाग नको मला, बगीचा नको, पण तू क्रिकेट खेळाडू बोलतोय.
मला काही नको, मला फक्त धर्मवीर चषक खेळायला पाहिजे, धर्मवीर चषक खेळायला पाहिजे. सर्व क्रीडा रसिकांचं लागलेलं वेड, सर्व क्रीडा खेळाडूंचं लागलेलं वेड या धर्मवीर चषक 2019 मध्ये धावफलक पाहता पाहता 4 ने पुढे गेलं. 27 धावा, यापुढे विजय होण्यासाठी 23 धावांची गरज. ओहो क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक. अप्रतिम अप्रतिम. चेंडू खोलवर टप्प्यात राहिला, यॉर्कर लेनची गोलंदाजी पाहिली आणि आता मात्र समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. हे 4 चेंडू अप्रतिम टाकावे लागतील, नाहीतर सामना गमवावा लागेल. कारण अजून सलामीची जोडी मैदानात आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. समीकरण बघा. ओ चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी योगेश येतील आणि योगेश प्रेक्षक झेल आवडला असेल तर टाळ्या वाजवा. अप्रतिम झेल डीजे. या ठिकाणी सातत्यानं मला उल्लेख का करावासा वाटतो तर गोलंदाजीचं कौशल्य देखील बघा प्रेशराईज असतो. सेकंड इनिंग जेव्हा हाताळायची असते गोलंदाजावर नक्कीच दबाव येतो. परंतु आता समीकरण बनलंय 9 चेंडू आणि 23 धावा. या सामन्याचं जर विश्लेषण द्यायचं झालं तर योगेशने पकडला झेल खरी निर्णायक ठरू शकतो. आता मात्र पेटला, या फलंदाजाला थांबू शकत नाही. हा फलंदाज म्हणजे धनंजय. यानं या आधीचा सामना जिंकून दिला होता डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच माझ्या राजाची जयंती आली आणि या चषकाचा समारोप देखील त्याच दिवशी होणार आहे, तो म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी. धन्यवाद. धर्मवीर चषक 2019. पुढील चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि या ठिकाणी धावबाद झाले असते परंतु 1 धाव येईल. 1च्या मदतीत धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली 34. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. समीकरण 7 चेंडू आणि 16 धावा. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना चालू करा सुहास सर. अंधार होऊन देऊ नका. आपली मैत्रीपूर्ण लढत आहे या ठिकाणी. धन्यवाद. हा चेंडू देखील खूप महत्वाचा असेल या षटकामधील. हो हो क्या बात आहे. डीजे तयार आहे. डीजे. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. धन्यवाद डीजे. क्या बात आहे, क्या बात आहे. माझ्या प्रेक्षकांची मनं देखील या डीजे माध्यमातून जिंकली जातात. धन्यवाद मात्र डीजे. आपल्या या ठिकाणी 7 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. मी म्हटलं होतं जो फलंदाज धनंजय आणि आता आलेला नवीन फलंदाज सचिन कमाल केली या ठिकाणी. 7 चेंडू आणि 10 धावा. हाय व्होल्टेजचा सामना या ठिकाणी. मूर्ती लहान पण कीर्तिमान. या छोट्या दोस्ताकडे चेंडू हाताळलाय. कर्णधारानं जबाबदारी दिली आहे. येणारी वेळ सांगणार, येणारे चेंडू सांगणार या सामन्याचा विजय कोण. कारण हा सामना देखील महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. शेवटचा सामना असेल आजच्या 4थ्या दिवसातील. दिवस क्रमांक 4. सामना रंगतोय.
हो या ठिकाणी प्रहार केलाय क्षेत्ररक्षक येथील चुकी करतात. चेंडू जातो 1 बाउट चौकार. समीकरण बदललं गेलं. 5 चेंडू आणि 6 धावा. डीजे भूमातेच्या कणा धन्यवाद डीजे. मी म्हटलं होतं धनंजय जर शेवटपर्यंत राहिला तर सामना जिंकून देईल, कारण या आधीचा सामना देखील धनंजयने आपल्या स्वतःच्या बॅटमधून जिंकून दिला होता. 5 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेतला खूप मोठा नियम आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. या ठिकाणी चुकी केली आहे. झेल उडालाय. महत्वाचा झेल असेल परंतु चुकी केली आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या. हा झेल जर झाला असता तर सामना पुन्हा एकदा पलटला असता. आता मात्र चेंडू राहिलेत ते 4 आणि धावा राहिल्यात त्या 4. 4 चेंडू आणि 4 धावा. करो या मरो स्थिती. डू ऑर डाय रेड या ठिकाणी दोन्ही संघासाठी 4 चेंडू 4 धावा. आणि या ठिकाणी फटका देखील सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येथील एक धाव घेण्याचा विचार असेल. दुसरी धाव देखील कॉल केला जाईल. या ठिकाणी महत्वाची थ्रोपैकी सुद्धा असेल आणि गडी बाद महत्वाची विकेट. आता मात्र सामना रोमांचकारी स्थितीत जाणार. 3 चेंडू आणि 3 धावा. डीजे शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. धन्यवाद डीजे. जो धनंजय याचा सेफ झोन मध्ये चेंडू पडला, या आधी 2 धावा गेल्या, त्या सुद्धा महत्वाच्या असत्या. या ठिकाणी 3 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी आहेत. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू जर निर्धाव गेला तर सामना रोमांचकारी होईल. 3 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी. 3 चेंडू 6, 3 चेंडू 10 धावा या ठिकाणी झाल्यात. परंतु 3 चेंडू 3 धावा गणित थोडं मोठं आहे. कोडं हे न सुटण्यासारखं असतं. 3 चेंडू आणि 3 धावा. प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवर असतील, कारण हा चेंडू सांगणार भवितव्य या सामन्याचा विजय कोण. 3 चेंडू 3 धावा. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली गेली. 1 धाव घेतली जाईल आणि या ठिकाणी प्रेक्षक टाळ्या वाजवा. सामना रोमांचकारी झाला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 2 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू आणि 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. हा सामना खूप हाय व्होल्टेज सामना. कालचा ठोका, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. हो क्या बात आहे. या ठिकाणी बाईच्या मदतीने 1 धाव आली. हा चेंडू जर निर्धाव गेला असता तर सामन्याचं भवितव्य बदललं असतं. या ठिकाणी एक चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी. प्रेक्षक टाळ्या वाजवा जरा. शेवटचा सामना रोमांचकारी बनलाय. टाळ्या जा घ्या, टाळ्या घ्या जरा. 2 हातांना त्रास देखील द्या. जीएसटी नाही टाळ्यांवर. वाजवा जरा. प्रेक्षक विनंती आहे. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी. आमचे डीजे मास्टर देखील आता तयार असतील, कारण जो संघ विजय होईल तो जल्लोष करेल. डॉट चेंडू जर टाकला तर प्रसाद शेलवले यांच्याकडून 200 रुपये प्राइज आलाय या गोलंदाजाला. जर सामना जिंकून दिला तर डॉट चेंडू साठी 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी. 1 चेंडू 6 धावा होतात, परंतु 1 चेंडू 1 धाव जड जाते. हे स्पर्धेचा नियम आहे, क्रिकेटचा नियम आहे. टाळ्या वाजवा. दोन्ही संघासाठी सामना आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा विचार करत असतील आजचा सामना झालाय कसा. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी आहे. प्रेक्षक जोरदार टाळ्या घ्या. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या घ्या. 1 चेंडू आणि 1 धाव. चला विलंब लावू नका. फलंदाजाच्या मनात धडधड, गोलंदाजाच्या हृदयात धडधड. काळजाचा ठोका आणि हृदयाचा धडधड वाढवणारा सामना. 1 चेंडू आणि 1 धाव. बघूया काय होऊ शकतं. आणि हो हो आणि या ठिकाणी दहीगाव संघ विजयी. डीजे
जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना